हॅलो फ्रेंड्स, आज आपण बघणार आहे थेरमचा नेक्स्ट पार्ट. ह्यामध्ये बेसिक डेफिनिशन्स बघायचे आहेत. जसं की आपल्याला पुढे लागणार आहेत शब्द, काही IMP वर्ड्स आहेत की बायलॅटरल नेटवर्क, नेक्स्ट आहे युनिलॅटरल नेटवर्क, थर्ड आहे ॲक्टिव्ह आणि फोर्थ आहे पॅसिव्ह. ह्या गोष्टी आजच्या लेक्चरला पाहायच्या आहेत. तर बायलॅटरल नेटवर्क म्हणजे काय ते आता पाहूया आपण. कारण का हे जे वर्ड आहेत ते सतत येत जाणार आहेत प्रत्येक थेरममध्ये, त्यामुळे हे बघणं फार गरजेचं होऊन बसलंय. तर बघा, बायलॅटरल नेटवर्कची डेफिनेशन काय आहे ती पाहूया. ॲन इलेमेंट हुज रिस्पॉन्स इज इंडिपेंडंट ऑफ डायरेक्शन ऑफ करंट flowing through it is called as the bilateral element, and network which contains only bilateral element is called bilateral network. म्हणजे काय तर हे बघा, आपल्याला बायलॅटरल म्हणजे बोथ डायरेक्शन, की ज्याच्यामध्ये त्याचा रिस्पॉन्स जो आहे तो करंटवर डिपेंड नसणार आहे. म्हणजे काय, सपोज हे सर्किट पाहू आपण, हे DC सर्किट आहे. करंटची डायरेक्शन आता B पॉईंटपासून A पॉईंटमध्ये आहे. त्यावेळेचा त्याचा रिस्पॉन्स सपोज A मानू आपण. आणि आता नेक्स्ट कंडिशन काय घेतली मी, A पासून B. आता काय केलेलं आहे मी, A पासून B. आता ह्या फिगर फर्स्टमध्ये आणि फिगर सेकंडमध्ये काय फरक आहे, तर फिगर फर्स्टमध्ये करंटची डायरेक्शन B पॉईंटपासून A पॉईंटकडे आहे आणि फिगर सेकंडची डायरेक्शन कशी आहे, A पॉईंटपासून B पॉईंटपर्यंत आहे. म्हणजे करंटची डायरेक्शन वेगळी आहे. मग ह्या फिगर फर्स्टमधला रिस्पॉन्स आणि फिगर B मधला रिस्पॉन्स किंवा 1 किंवा 2 ह्याचा रिस्पॉन्स म्हणजे काय, थोडक्यात आउटपुट. हे आउटपुट काय होतं, चेंज होत नाही. त्याला काय म्हटलं जातं, बायलॅटरल नेटवर्क. ह्याला म्हटलं जातं बायलॅटरल नेटवर्क. आता दोन्ही शब्दात डेफिनेशन लिहिलेले आहेत. दुसरी डेफिनेशन काय करू शकतो, अ नेटवर्क हुज इलेक्ट्रिकल कॅरेक्टरिस्टिक्स ऑर response is independent of direction of current flowing through it is called as the bilateral network. ही डेफिनेशन थोडीशी मला सोपी वाटते, तुम्ही कुठलीही रेफर करू शकता. अ नेटवर्क whose electrical characteristics or response is independent of direction of current flowing through it is called as the bilateral network. म्हणजे तुम्हाला समजून आलं असेल की हे दोन रिस्पॉन्स आहेत. ह्यावेळी काय होतंय, करंट कुठून फ्लो होतोय, B पासून A कडे फ्लो होतोय, B पासून A कडे फ्लो होतोय. त्यावेळेचा त्याचा रिस्पॉन्स म्हणजे काय, आउटपुट. आणि A पासून B कडे फ्लो होतोय, त्यावेळेचं त्याचं आउटपुट. ह्यामध्ये फरक पडत नाही. म्हणजे थोडक्यात काय, इन शॉर्ट सांगायचं झालं, in a bilateral network, output is independent on current direction. म्हणजे आउटपुटचा फरक पडत नाही. ह्याला काय म्हटलं जातं, बायलॅटरल नेटवर्क. आता काय बघायचं आपल्याला, युनिलॅटरल नेटवर्क. आता काय बघायचं आपल्याला, युनिलॅटरल नेटवर्क. काय आहे डेफिनेशन, हे पहा, इथं दोन डेफिनेशन आहे. युनिलॅटरल नेटवर्क, अन इलेमेंट हुज रिस्पॉन्स डिपेंड्स ऑन डायरेक्शन ऑफ करंट. An element whose response depends on the direction of current flowing through it
इज कॉल्ड ॲज द युनिलॅटरल इलेमेंट. म्हणजे इलेमेंट ते जे नेटवर्क आहे इट कंटेन्स ॲटलिस्ट वन युनिलॅटरल इलेमेंट इज कॉल्ड युनिलॅटरल नेटवर्क. किंवा ही जी डेफिनेशन आहे ही पहा. अ नेटवर्क हुज इलेक्ट्रिकल कॅरेक्टरिस्टिक्स responses depends on the direction of current flowing through it is called as the unilateral network. ही डेफिनेशन सोपी आहे, तुम्ही यूज करू शकता. आता ह्या डेफिनेशन एक्झामला येत नाही, पण सुपरपोजिशन थेरममध्ये किंवा बाकीच्या सर्व थेरम्समध्ये ह्याचा वापर जरूर होतो. काय आहे पहा युनिलॅटरल नेटवर्क म्हणजे. युनिलॅटरल नेटवर्क म्हणजे काय. आता इथं मी 2 सर्किट काढतो. इथं DC सप्लाय दिलेला आहे. आपण आता DC सोर्सकडे निघालेलो आहे. इथं R1 आहे, इथं R2 आहे, इथं R1 आहे, इथं R2 आहे. आता मग अशा बघितल्याप्रमाणे हा पॉईंट A आणि B आणि इथं पॉईंट काय घेतलेला आहे A आणि B. कलर चेंज करतो आता म्हणजे समजून येईल तुम्हाला. पहिल्यांदा करंट कुठनं फ्लो होतोय बी पॉईंटकडून A पॉईंटकडे, म्हणजे हा फिगर 1 आहे. आणि इथं काय चेंज होतोय A पॉईंटकडून B पॉईंटकडे चेंज झाला. ह्यामध्ये आता फिगर 1 आणि फिगर 2 मध्ये काय चेंज होतोय तर करंटची डायरेक्शन चेंज झाल्यामुळे त्याचा रिस्पॉन्स काय होणार आहे चेंज होतो. मागच्या कन्सेप्टमध्ये काय बघितलं करंटची डायरेक्शन चेंज केली तरी रिस्पॉन्स चेंज झाला नाही, म्हणजे आउटपुट काय झालं नाही चेंज झालं नाही. पण इथं आउटपुट काय झालेलं आहे आउटपुट चेंज. थोडक्यात बघायला गेलं तर काय होणार आहे ह्याचं युनिलॅटरल नेटवर्कमध्ये युनिलॅटरल नेटवर्क म्हणजे आउटपुट काय होतं आउटपुट चेंज्ड होतं. कधी वेन डायरेक्शन ऑफ करंट चेंज्ड. वेन डायरेक्शन ऑफ करंट चेंज्ड त्यावेळी काय होतं रिस्पॉन्स चेंज केला जातो. हे आता 2 डेफिनेशन झाली. आता तिसरी काय आहे ॲक्टिव्ह. थर्ड काय आहे ॲक्टिव्ह इलेमेंट ते पाहूया आपण. आता काय बघायचं आहे आपल्याला ॲक्टिव्ह इलेमेंट. ॲक्टिव्ह इलेमेंट ॲक्टिव्ह इलेमेंट्स. ॲक्टिव्ह इलेमेंट्स म्हणजे काय an element capable of giving output power or energy to some external device is called as active element, such as battery, generator. An element which not an active element and capable of absorbing or storing the power or energy is called as the passive element. म्हणजेच काय आहे बघा आता इथं जनरली क्लासिफाय केलेलं आहे ॲक्टिव्ह इलेमेंट आणि पॅसिव्ह इलेमेंट. पॅसिव्ह इलेमेंट ॲक्टिव्ह इलेमेंट म्हणजे काय तर हे जे आहे हे बॅटरी सोर्स आहे धरून चला. हा सर्किट आहे आपलं आणि इथं काय जोडलेलं आहे मी बॅटरी जोडलेली. आता ही जी बॅटरी आहे प्लस मायनस साइन हे काय करतं सर्किटमध्ये काय केलं जाऊ शकतं एनर्जी प्रोव्हाइड करण्याचं काम केलं जातं किंवा सर्किटमध्ये सप्लाय प्रोव्हाइड करण्याचं काम केलं जातं. त्यामुळे ते काय आहे ॲक्टिव्ह सोर्स आहे. म्हणजे ॲक्टिव्ह सोर्सेस म्हणजे काय आहे त्याची डेफिनेशन काय करू शकतो आपण. नेटवर्क हे आहे बघा अन इलेमेंट कपॅबल ऑफ गिव्हिंग आउटपुट एनर्जी टू सम एक्सटर्नल डिव्हाइस इज कॉल्ड ॲज द ॲक्टिव्ह इलेमेंट. ही एवढी डेफिनेशन सुद्धा पुरेशी आहे. काय आहे an element capable of giving output energy some external device म्हणजे पॉवर आउटपुट पॉवर देण्याची कॅपेबल आहे का तर त्याला काय म्हटलं जातं ॲक्टिव्ह इलेमेंट. आणि पॅसिव्ह इलेमेंट म्हणजे काय an element which do not or not an active element and capable of absorbing or storing or
स्टोरिंग पॉवर ऑर एनर्जी इज कॉल्ड ॲज द पॅसिव्ह इलिमेंट. म्हणजे ही एवढी डेफिनेशन आहे ती कशाची आहे, पॅसिव्ह इलिमेंटची आहे. तर ह्या अशा बेसिक डेफिनेशन सुपरपोजिशन, थेव्हनिन्स, नॉर्टन्स, मॅक्झिमम पॉवर घेण्याच्या अगोदर हे फार महत्त्वाचं होतं, ते घेणं गरजेचं आहे. तुम्ही ह्याच्या व्यवस्थित नोट्स बनवा. नेक्स्ट लेक्चरपासून आपण थेरम स्टार्ट करत आहे. तुम्हाला जर काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहून पाठवा. थँक्यू सो मच.